नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांची चर्चा आज राज्यभर सुरू आहे. कारण कोल्हापूरमधून आणि हातकणंगलेमधून उमेदवार कोण असतील, कसे असतील, महायुतीचा उमेदवार कोण असेल आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. शाहू महाराज, संभाजीराजे यांची नावं चर्चेत आहेतच, ती महाविकास आघाडीकडून आहेत. पण ह्याच कोल्हापूर मतदारसंघासाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचं नाव महायुतीकडून आघाडीवर आहे. त्यांना उमेदवारी मिळेलच अशी जणू खात्रीच 2 दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे. खरं तर हसन मुश्रीफ यांचे बोल जेव्हा जेव्हा ते काही गोष्टी सांगतात त्या खऱ्या होतात असं आजपर्यंतचा अनुमान आहे. हसन मुश्रीफ यांनी अनेकांना जसं पुढे आणलेलं आहे तसं अनेकांना राजकीयदृष्ट्या संपवलेलं आहे असंही कोल्हापुरात सांगितलं जातं. जसं कोल्हापूर मतदारसंघात हा विषय आहे तसंच लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघात सुद्धा हाच विषय आहे की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच तुल्यबळ लढत होणार आहे. या दोन्ही लढतींकडे लक्ष असायचं कारण की हे जे दोन्ही खासदार विद्यमान आहेत, कोल्हापूरचे संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे धैर्यशील माने, हे दोघेही शिवसेनेतून निवडून आले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार होते आणि ते विजयी झाले. आणि शिवसेनेत जशी फूट पडली त्यावेळी या दोघांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्थात हा निर्णय विकास कामांसाठी असल्याचं ते सांगतात. मुद्दा हा येतो की आजचे विद्यमान खासदार असोत किंवा यापूर्वीचे खासदार असोत, अगदी पूर्वीच्या खासदारांची जर नावं घ्यायची झाली तर हातकणंगले की ज्यावेळी तो इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ होता त्यावेळी बाळासाहेब माने आणि कल्लाप्पा नावाडे यांनी तेथील खासदार लोकसभेचे प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व केलं. कोल्हापूरला उदयसिंहराव गायकवाड, नंतर सदाशिवराव मंडलिक आणि यानंतर धनंजय महाडिक आणि आज सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक प्रतिनिधित्व करतायत. हा एकूण तत्कालीन इचलकरंजी मतदारसंघ आणि आजचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ यांचा जर आढावा घेतला तर असं दिसून येतं की उदयसिंह गायकवाड वगळता कोल्हापूर आणि इचलकरंजी अथवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिपदच मिळालेलं नाही. उदयसिंहराव गायकवाड यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं, ते राज्यमंत्रीपद मिळालं, तेही दीर्घकाळ लोकसभेचे प्रतिनिधी होते, म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. इंदिरा गांधींचे अत्यंत विश्वासू म्हणून उदयसिंह गायकवाड यांना ओळखलं जात होतं. त्यांना काही काळ राज्यमंत्रीपद मिळालं. केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मात्र कोल्हापूरला त्या मंत्रिपदापासून आज तागायत वंचित राहावं लागलेलं आहे. अगदी शेजारच्या कोकणचं जर उदाहरण घेतलं तर मधु दंडवते असतील, सुरेश प्रभू असतील, अगदी अलीकडचे नारायण राणे असतील, यांना मंत्रिपद मिळाली. सांगली जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर प्रतीक पाटील राज्यमंत्री होते. मग कोल्हापूरचंच वावडं का? कोल्हापूरलाच केंद्रीय मंत्रिपदापासून दूर का राहावं लागलं? हा आज दोन्ही मतदारसंघातील मतदारांसमोरचा प्रश्न आहे. म्हणूनच आज काही मतदार असे बोलू लागले आहेत की महायुती असो अथवा महाआघाडी असो, जे आमच्या प्रतिनिधीला मंत्री करतील त्यांनाच आम्ही खासदार करू. अर्थात याला तितकीशी अजून वाचा फुटलेली नाही, परंतु जे काही दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये मात्र आता खदखद निर्माण झालेली आहे की कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ इतके वर्षे केंद्रीय मंत्रिपदापासून वंचित का राहिला? हा वंचितपणा कधी जाणार? हा अनुशेष कधी भरून काढला जाणार? म्हणूनच आज दोन्ही मतदारसंघातील मतदार असं बोलू लागले आहेत की जो कोणी आमच्या प्रतिनिधीला केंद्रात मंत्री करेल त्याच्याच उमेदवाराला आम्ही मतदान देणार आणि आमचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेत खासदार म्हणून पाठवणार. खरं तर लोकांची ही जी भावना आहे, जी लोकभावना आहे ती खरी आहे. एखादा जिल्हा किंवा त्या जिल्ह्यातील 2 मतदारसंघ मंत्रिपदापासून वंचित राहत असतील तर मग केंद्रात आपले प्रतिनिधी पाठवायचे कशासाठी? जो खासदार आहे तो केंद्रातून निधी आणतो, विकास कामं करतो, पण मंत्रिपदाला एक वेगळं आयाम असतं, मंत्रिपदाला एक वेगळा दर्जा असतो, मंत्रिपदाला एक वेगळे अधिकार असतात आणि त्या अधिकारांच्या माध्यमातून रेल्वे असो, महामार्ग असो किंवा ज्या ज्या केंद्राच्या योजना असतील, अगदी विमानतळ असो, या सर्व योजना अगदी चुटकीसारख्या सुटतील असा एक मतदारांनी अंदाज बांधला गेलाय. म्हणूनच आज कोल्हापूरचे आणि हातकणंगलेचेही मतदार म्हणतायत की या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदार म्हणतायत की आम्हाला मंत्रिपद देणार सांगा. कोणती महाविकास आघाडी असो अगर महायुती असो, आम्हाला मंत्रिपद देणार का? याचाच अर्थ तुम्ही सत्तेवर आलात तर. हाही तितकाच गंभीर विषय आहे. जो सत्तेवर येईल तो सत्तेवर येईल, त्याची गणितं आज मांडली जाणार नाहीत, परंतु जे जे काही
एक्झिट पोलचे निर्णय ह्यापूर्वी आपण ऐकलेले आहेत. एक्झिट पोल आपण पाहिलेला आहे, वाचलेला आहे. याचा अंदाज बांधला तर केंद्रात कोण येणार आहे हे सर्वसामान्यांना माहिती आहे. त्या अनुषंगानंच आज सर्वसामान्य मतदार बोलतोय की जर आम्हाला केंद्रात मंत्रिपद देणार असाल तरच तुमचा खासदार आम्ही निवडून आणू. ह्या अर्थात जर तरच्या जरी गोष्टी असल्या त्यात गांभीर्य इतकं आहे की काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो, ह्या दोन्ही जेव्हा सत्तेवर जेव्हा हे होते किंवा आज भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे, 10 वर्षापूर्वी काँग्रेस सत्तेवर होता, या दोघांनीही कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाला मंत्रिपदापासून का वंचित ठेवलं हाच खरा प्रश्न मतदारांसमोर आहे. आणि त्याचं उत्तर आता दोन्ही आघाड्यातील नेत्यांना द्यावं लागणार आहे. लोकसभेच्या मैदानात जेव्हा त्यांचे उमेदवार उतरतील त्यावेळी त्यांना ह्या प्रश्नांची अर्थातच उत्तरं द्यावी लागतील. ही त्यांची उत्तरं काय येत आहेत याकडेच आता कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदारांचं लक्ष लागून आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.